नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूपच महत्त्वाचा असणार आहे। हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी रिमाइंडर व्हिडिओ असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, BEML लिमिटेड तर्फे इथे नवीन पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि या पदभरतीमध्ये इथे स्टाफ नर्सची पदे आणि फार्मासिस्टची पदे भरून घेतली जाणार आहेत आणि ही जी पदे असणार आहेत ही गव्हर्नमेंटची पदे सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि ही तुमची पदे जे असणार आहेत नियमित पदभरती तुम्हाला इथे असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदभरतीबद्दलची सर्व माहिती व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत। तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला आता सविस्तरपणे सुरुवात करू। BEML लिमिटेड तर्फे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। भारत सरकार का उपक्रम म्हणजे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग म्हणजे गव्हर्नमेंट अंतर्गत ही कंपनी आहे आणि ते पदे जी असणार ती तुमची सरकारी पदेच तुमची गव्हर्नमेंटची पदे असणार आहेत। तर आता आपण सर्व पदाबद्दलची माहिती पाहून घेऊ। तर बघा, ह्याच्यामधील पहिले जे पद आहे स्टाफ नर्सचंच पहिलं पद इथे असणार आहे आणि ते या पदासाठी जागा किती आहेत तर 10 जागा इथे भरल्या जाणार आहेत। याच्यानंतर या पदासाठी क्वालिफिकेशन जी असणार आहे BSc नर्सिंग किंवा त्यासोबत तुम्हाला विथ 3 इयर्स डिप्लोमा इन नर्सिंग अँड मिडवायफरी म्हणजे तुम्हाला GNM इथे लागणार आहे, नर्सिंग मिडवायफरी असं लागणार आहे। डिप्लोमा इन नर्सिंग मिडवायफरी 3 वर्षाचा कोर्स तुम्हाला लागणार आहे। कमीत कमी 60% मार्क्स सोबत असलं पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। कमीत कमी 60% तुम्हाला इथे असले पाहिजे त्या कोर्समध्ये, तर तुम्ही ते अर्ज करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही एक्सपिरियन्स पण लागणार आहे। बघा 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे कमीत कमी। तो असणार आहे तुमचा हॉस्पिटलमध्ये असेल किंवा नर्सिंग होममध्ये, तर अशा ठिकाणचा तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। त्याच्यानंतर आणखी इथे थोडीशी माहिती दिलेली आहे जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला हे जे ड्युटी असणार तर ड्युटीबद्दलची तुम्हाला इथे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। तर याच्यामध्ये काम जे असणार आहे तुमचं वर्क इन OPD मध्ये तुम्हाला काम असेल, कॅज्युअल्टीमध्ये काम असणार आहे, OT मध्ये काम असणार आहे, हेल्थ सेंटरमध्ये काम असेल तुमचं आणि हे जे काम आहे शिफ्ट बेसिसवर तुम्हाला इथे असणार आहे। तर शिफ्ट बेसिसवर काम आहे, तुम्हाला OPD करावी लागेल, OT मध्ये काम असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे असणार आहे। त्याच्यानंतर बघा, प्रोव्हाइड डायरेक्ट पेशंट केअर, पेशंटला डायरेक्ट केअर सुविधा तुम्हाला द्यायची आहेत। मॉनिटरिंग व्हायटल सायन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिटेशन्स ट्रीटमेंट वगैरे ज्या ॲडमिनिस्ट्रेशन मेडिसिन्स असतील त्या सर्व तुम्हाला इथे पुरवठा करायच्या त्या पेशंटसोबत, या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। आणि त्यानंतर कॅरी आउट एनी अदर ड्युटीज असाइन बाय द डॉक्टरद्वारे ज्या ड्युटीज तुम्हाला इथे दिल्या जातील त्या तुम्हाला इथे पूर्ण करायच्या आहेत। तर अशा प्रकारचं हे वर्क प्रोफाईल इथे तुम्हाला असणार आहे। त्याच्यानंतर बघा, दुसरं जे पद आहे फार्मासिस्टचं हे पद असणार आहे। या पदाचे इथे 4 जागा भरल्या जात आहेत। शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे 12वी नंतर 2 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा इन फार्मसी असा लागणार आहे। कमीत कमी 60 मार्क्सवर तुम्ही इथे पास झालेले असायला पाहिजे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। तर तुम्ही ज्या स्टेटमधून अर्ज करणार आहात तर त्या स्टेटचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। इथं तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे 2 ते 3 वर्षाचा, इथे पण तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला वर्क ड्युटी काय असणार आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत एकदा। त्याच्यानंतर आहे बघा आता इलिजिबिलिटी पे स्केल रिकमेंडेशन्स म्हणजे तुम्हाला इथे पात्र काय लागणार आहे, पात्रता, पे स्केल म्हणजे पगार किती असणार आहे, या गोष्टी तुम्हाला इथे असणार आहेत। आता स्टाफ नर्ससाठी बघा पगार जो असणार आहे 18,780 रुपयापासून 67,390 रुपये एवढा पगार तुम्हाला इथे असणार आहे स्टाफ नर्स पदासाठी। आणि मॅक्झिमम एज लिमिट जे असेल ते 30 वर्षे तुम्हाला इथं असणार आहे। आणि फार्मासिस्ट पदासाठी 29 वर्षे ही एज लिमिट मॅक्झिमम असणार आहे। पगार जो असेल 16,900 रुपयापासून 60,650 रुपये एवढा पगार तुम्हाला फार्मासिस्ट या पदासाठी इथे दिला जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला ओनली इंडियन नॅशनल्स मी आपल्या म्हणजे फक्त भारतीय कॅन्डिडेट इथे अवेलेबल असणार आहेत फॉर्म भरण्यासाठी। तर ऑल इंडियामधून इथे विद्यार्थी अर्ज करतील। फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे 12 सप्टेंबर ही फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे, म्हणजे उद्याचा दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ते भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा, इथे
काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, तर बघा तुमची जी सिलेक्शन प्रोसिजर असेल ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जो असेल 2 घंट्याचा 2 तासाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे या पेपरसाठी. आणि हा जो पेपर आहे 3 पार्टमध्ये इथे डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा MCQ चॉईस क्वेश्चन असणार आहे. तुमचे MCQ चॉईसमध्ये CBT बेस्ड कम्प्युटर टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये बघा 20 क्वेश्चन्स असतील जनरल अवेअरनेसचे. पार्ट 2 मध्ये असणार आहेत 20 क्वेश्चन्स इंग्लिशचे असतील आणि रिझनिंग हे 2 मिक्स असतील पार्ट 2 मध्ये. आणि पार्ट 3 मध्ये असतील 60 क्वेश्चन असतील तुमचे, हे तुमच्या फील्ड रिलेटेड म्हणजे टेक्निकलचे क्वेश्चन असणार आहे. एकूण तुम्हाला जे असतील 100 क्वेश्चन्स असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि वेळ जो असेल 2 आवर्सचा वेळ तुम्हाला इथे पेपर सॉल्व्ह करण्यासाठी असणार आहे. तर अशा प्रकारचे सिलेक्शन प्रोसिजर आहे. याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन केलं जाईल. तर अशा प्रकारे ही सिलेक्शन प्रोसिजर इथे असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज करायचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शेवटची तारीख आहे बघा 12 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. आणि तुम्हाला www.bemelindia.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज इथे करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय लागतील, 10वी मार्क कार्ड लागेल, 12वीचं मार्क कार्ड लागतील, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिग्री क्वालिफिकेशन ॲज ॲप्लिकेबल या सर्व गोष्टी तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहेत. पण त्याच्यानंतर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स जे लागणार त्याची तुम्हाला ते लिस्टच दिलेली आहे. तर याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट असतील, रिसेंट फोटोग्राफ, युअर सिग्नेचर म्हणजे तुमचे स्वाक्षरी, कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट जर ॲप्लिकेबल असाल तर, 10वी स्टँडर्ड मार्कशीट लागेल, 12वीचे मार्कशीट लागेल, क्वालिफाईंग डिग्री मार्कशीट लागेल, क्वालिफाईंग डिग्री मार्क्सशीट ॲज पर सिंगल PDF म्हणजे तुम्हाला सिंगल PDFमध्ये ही मार्कशीट हे कन्वर्ट करून इथे अपलोड करायचे आहे. ऑल मार्क्स कार्ड तुम्हाला 10वी 12वी जे शिक्षण झालं तुम्हाला त्यांच्या प्रत्येकाचे मार्क्स कार्ड लागतील. अलॉंग विथ CGPA कन्वर्जन फॉर्म्युला ॲज पर ॲप्लिकेबल सेल्फ अटेस्टेड तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय गव्हर्नमेंट जसं की त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड या सर्व गोष्टी तुम्हाला इथे जोडायचे आहेत. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन इन फार्मसी काउन्सिल इन इंडिया नेसेसरी तुम्हाला रजिस्ट्रेशन लावायचं आहे. आणि ऑल रिलेव्हंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ॲज इन सिंगल PDF तुम्हाला इथे जोडायचे आहेत. तर ही होती सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागत आहेत. तर अशा प्रकारची PDF आहे. या PDFची लिंक जी असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ही भेटून जाईल. त्याच्यानंतर बघा ही सर्व माहिती तर आपण ते व्यवस्थितपणे पाहून घेतलेली आहे. शेवटी जर तुमची काही आणखी तक्रार असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण सर्व विद्यार्थ्यांना इथे रिप्लाय देत असतो. शेवटी तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटतो तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.